शिवसेनेचे 22 आमदार फुटणार असा मोठा दावा आदित्य ठाकरे यांनी केलाय। 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले आहेत, त्यांच्या इशाऱ्यावर काम करतायत असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। तर शिंदेचे आमदार आमचेच आहेत, त्यांना भाजपमध्ये का घेऊ असं फडणवीसांनी विचारलंय। अशा पद्धतीचं राजकारण आम्ही करत नाही असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदेच्या 22 आमदारांबाबत आदित्य ठाकरे यांनी मोठा दावा केलाय। सत्तेत असणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेतील 22 आमदार फुटतील असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी मिश्किल उत्तर दिलंय। सत्ताधारी जे बाक आहेत, एक पक्ष दोन गट असे जे आहेत, त्याच्यातून एका गटामधून 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत आणि उठ सांगितलं उठ, बस सांगितलं बस, उडी मार सांगितलं तर उडी मार, असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचायला लागलेले आहेत। आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन करायचं काय आहे? ते आमचेच आहेत। शिंदे सेना जी आहे ती आमचा मित्रपक्ष आहे, ती खरी शिवसेना आहे। त्यामुळे ते आमच्या मित्रपक्षाचे आमदार आम्हाला घेऊन आम्ही अशा प्रकारचं राजकारणही करत नाही। त्या 20 लोकांमधले 12-13 लोक माझ्या संपर्कात आहेत। मी त्यांची नावं सुद्धा सांगू शकतो, परंतु थोडा काळ वेळ येऊ द्या, तुम्हाला ही उभाटा सर्व खाली झालेली दिसेल। माझ्या रोज संपर्कात आहेत, रोज माझं बोलणं होतं। ज्या दिवशी शिंदे साहेब झेंडा दाखवतील तर सगळे आमच्या कळपात सामील होतील। ज्योतिष आहेत का ते? ज्योतिष आहेत, त्यांचे किती राहिले? त्यांचे 20च आहेत ना। नको त्या विषयांमध्ये जिथे आपली ताकद नाही तिथपर्यंत बोलू नये। त्यांच्या अंतर्गत विषयावर बोलणार नाही, पण शिवसेना ही एकच आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एकच आहे। बाकीचा मिंदेगटाबद्दल त्यांना शिवसेना बोलणं योग्य नाही, त्यांनी सगळं चोरलेलं आहे। ज्या 22 आमदारांचा आपण उल्लेख केलेला आहे किंवा त्यामध्ये काही मंत्री आहेत, त्यांना नेमकं कोण लीड करत आहे? बघा, त्या 22 आमदारांमध्ये मी असं कोणतरी व्हाईस कॅप्टन म्हणून स्वतःला म्हणतात सुद्धा, ह्यांचे काय उद्योग धंदे चालतात हे मला माहित नाही। तर ठाकरे आदित्य ठाकरेंनाच विरोधी पक्षनेते करतील असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। तर ठाकरे जाधवांना विरोधी पक्षनेते करतील असं वाटत नाही असं उदय सामंत यांचं म्हणणं आहे। तर सामंतांप्रमाणे खुर्चीसाठी पळून जाणारे भास्कर जाधव नाहीत असं दानवे यांनी म्हटलंय। तर विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव ही केवळ अफवा असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। म्हणजे हे 2019च्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या रचनेसारखं झालं की सरकार बनवताना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आमच्या आमदारांच्या बैठकीत सांगितलं की तुमच्यातला शिवसैनिक मला मुख्यमंत्री करायचा आहे आणि मुख्यमंत्री पदाचं नाव आलं तेव्हा त्यांनी स्वतःचं नाव दिलं आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले आणि एवढंच नाही तर चिरंजीवांना कॅबिनेट मंत्री केलं। त्यामुळं जर असं आदित्य ठाकरे साहेबांचं नाव विरोधी पक्ष नेतेपदाला पुढे येत असेल तर हा जो काय 2019ला सेना आमदारांना अनुभव आला तसाच अनुभव आता उभाटाच्या आमदारांना येईल। भास्कर जाधव साहेब हे एक आक्रमक नेते आहेत। अतिशय विधान परिषदेचा त्यांना अनुभव दांडगा आहे आणि अशा आक्रमक नेत्याला शांत करण्यासाठी युबीटीनं फक्त पत्र देऊन ठेवलंय की विरोधी पक्षनेता त्यांना करावं, पण ज्यावेळी खऱ्या अर्थानं करण्याची ज्यावेळी विरोधी पक्षनेता वेळ येईल त्यावेळी ते त्यांना करतील असं मला वाटत नाही। लॉलीपॉप ठरेल त्यांना, लॉलीपॉप असं म्हणणार नाही। लॉलीपॉप असेल तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील। हे असं या आणि जा या म्हणण्याला काही अर्थ नाही। भास्करराव जाधव काही कोणत्या खुर्चीसाठी किंवा कोणत्या पदासाठी इकडं तिकडं जाणाऱ्या व्यक्तीपैकी नाही। भास्करराव जाधव एक स्वाभिमानी, आक्रमक आणि जनतेशी नाळ असलेलं नेतृत्व आहे। हे काय जसं उदय सामंत म्हणतात तशा पद्धतीनं स्वतः उदय सामंत खुर्ची पाहून पळून गेलेल्यापैकी भास्करराव जाधव नाही असं माझं याविषयी ठाम मत आहे। ठाकरे किंवा आदित्य ठाकरे, एक तरी ठाकरे त्या सभागृहात असेपर्यंत भास्करराव जाधव कधीच विरोधी पक्ष नेते बनू शकत नाही। मग तसं त्या पक्षातून तशी भूमिका त्यांनी मांडायला पाहिजे होती। वेळोवेळी जेव्हा भास्करराव जाधवांचं नाव येतं तेव्हा आदित्य ठाकरेचं नाव स्वतःहून पक्षातून पुढे ढकललं जातं। ह्याच्यात गेम वेगळा आहे, लक्षात ठेवा। ठाकरे असे सहजासहजी कोणाला पद देत नाही। बिलकुल नाही, कुठेही दुमत नाहीये। आम्ही जे नाव पहिलं सुचवलेलं आहे तेच आहे ही अफवा। जसं मी सांगितलं, एका गटातल्या 2 लोकांनी पेरलेली आहे सकाळी। फोनवर विश्वास ठेवू नका, हा सोर्स चुकीचा आहे। पण ह्याच्यावर विश्वास ठेवा की त्या गटातले 22 लोक उडी मारायच्या तयारीत आहेत।